माझं फुटबॉलबद्दल एक कॉन्ट्रोव्हर्शियल मत आहे आणि आय नो ते खूप जणांना आवडणार नाही, पण कायच फरक पडतो. तर मी एक नाही तर 2 टीम्सला फुटबॉलमध्ये फॉलो करतो आणि जसं की मी मागे सांगितलं होतं, माझी फेव्हरेट टीम ही रिअल माद्रिड आहेच आणि तिला मी खूप पॅशनेटली किंवा खूप होल हार्टेडली फॉलो करतो. पण त्याचबरोबर मी प्रीमियर लीगमध्ये चेल्सीला सुद्धा फॉलो करतो. तर तुम्ही विचाराल 2 टीम का? तर लहानपणापासूनच किंवा रादर आत्तासुद्धा ला लिगाला इंडियामध्ये राहून फॉलो करणं खूप अवघड आहे. ला लिगाच्या स्ट्रीम्स किंवा ला लिगाच्या मॅचेस लहानपणापासूनच बघणं आपल्यासाठी खूप अवघड आहे. पण त्याच उलट प्रीमियर लीग आपल्याला नेहमी अवेलेबल राहिली आहे. स्टार स्पोर्ट्स असो किंवा आता हॉटस्टार असो. प्रीमियर लीगचं ब्रँडिंग म्हणा किंवा प्रीमियर लीग ही खूप ॲक्सेसिबल लीग आहे आणि त्याचप्रमाणे एंटरटेनिंग पण लीग आहे. त्यामुळे लहानपणापासूनच एक प्रीमियर लीग बघत मोठा होत असताना कुठल्यातरी टीमला फॉलो करायची इच्छा माझी होती आणि मला आठवतंय तेव्हा माझा शाळेमध्ये ब्लू हाऊस होता. त्यामुळे मी ब्लू टीम फॉलो करायची म्हणून चेल्सीला फॉलो करायला लागलो. प्रीमियर लीगमध्ये कुठलीतरी एक टीम म्हणून सपोर्ट करायला लागलो होतो. हळू-हळू तिच्याबद्दल एक पॅशन माझ्यामध्ये निर्माण झालं. पण जरी मी 2 टीम्सला फॉलो जरी करत असलो, तरी या 2 टीम जेव्हा चॅम्पियन्स लीगमध्ये एकमेकांविरुद्ध येतात किंवा इतर कुठल्या गोष्टींचा प्रेफरन्स असेल, तर ऑब्व्हियसली मी रिअल माद्रिडचा खूप मोठा फॅन आहे. तर माझा फर्स्ट प्रेफरन्स रिअल माद्रिड असेल. पण प्रीमियर लीगला अधिक चांगल्या पद्धतीने किंवा प्रीमियर लीगला खूप पॅशनेटली फॉलो करण्यासाठी मी चेल्सीला सुद्धा फॉलो करतो. ते मला कमेंट्समध्ये कळवा तुम्हाला काय वाटतं? फुटबॉलमध्ये 2 टीम्सला फॉलो करणं चुकीचं आहे की बरोबर?